चाललंय काय? 3 दिवसात 5 जणांची हत्या झालेली. विषय गंभीर आहे, त्याच्याकडे आमचं लक्ष आहे आणि जरूर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारणार आहोत की कायदा आणि सुव्यवस्थेचा असा प्रकार जो बिघडलेला चित्र दिसतं आहे, अर्थात त्याच्यामध्ये गँगवॉरचाही प्रकार आहेत, गुंड आहेत, पण तरीसुद्धा गुंडांना पकडून त्याच्यावर कारवाईची एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया कोर्ट कचेरीच्या माध्यमातून चार्जशीट करून पुढचा विषय आहे. पण दिवसाढवळ्या अशा प्रकारचे जे काही हत्या झालेल्या आहेत त्या हत्ये संदर्भामध्ये अधिक जे पोलीस स्टेशन आहे ते अधिक त्यांच्यावर जबाबदारी अधिक आहेत आणि या संदर्भामध्ये पोलीस डिपार्टमेंटचं नेमकं काय धोरण राहणार आहे या बाबतीमध्ये निश्चित आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत. साहेब, पण चांगले अधिकारी सुद्धा असले पाहिजे अशी नागरिकांची भावना आहे. जरूर असते. वातावरण आहे. आमची तीच भावना आहे. आमची पण तीच भावना आहे. ज्या अर्थी हे घडतं आहे तर पाणी नेमकं कुठे मुरतं आहे या ठिकाणी आम्ही माहिती घेऊन कारवाई नक्की करणार. चाललंय काय? 3 दिवसात 5 जणांची हत्या झालेली. विषय गंभीर आहे, त्याच्याकडे आमचं लक्ष आहे आणि जरूर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारणार आहोत की कायदा आणि सुव्यवस्थेचा असा प्रकार जो बिघडलेला चित्र दिसतं आहे, अर्थात त्याच्यामध्ये गँगवॉरचाही प्रकार आहेत, गुंड आहेत, पण तरीसुद्धा गुंडांना पकडून त्याच्यावर कारवाईची एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया कोर्ट कचेरीच्या माध्यमातून चार्जशीट करून पुढचा विषय आहे. पण दिवसाढवळ्या अशा प्रकारचे जे काही हत्या झालेल्या आहेत त्या हत्ये संदर्भामध्ये अधिक जे पोलीस स्टेशन आहे ते अधिक त्यांच्यावर जबाबदारी अधिक आहेत आणि या संदर्भामध्ये पोलीस डिपार्टमेंटचं नेमकं काय धोरण राहणार आहे या बाबतीमध्ये निश्चित आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत. साहेब, पण चांगले अधिकारी सुद्धा असले पाहिजे अशी नागरिकांची भावना आहे. जरूर असते. वातावरण आहे. आमची तीच भावना आहे. आमची पण तीच भावना आहे. ज्या अर्थी हे घडतं आहे तर पाणी नेमकं कुठे मुरतं आहे या ठिकाणी आम्ही माहिती घेऊन कारवाई नक्की करणार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच